ही गोष्ट आहे रायगडच्या मातीतल्या एका सामान्य शेतकऱ्याची आणि त्याच्या असामान्य स्वप्नाची, जिथे आज शिवगंगा वॉटर पार्क उभे आहे. तिथे एकेकाळी एक हिरवीगार शेती, आमराई आणि एक छोटेसे शिवमंदिर होते. पण या निसर्गाच्या कुशीत एक स्वप्न आकाराला येत होतं. शहराच्या गजबजाटातून थकलेल्या माणसांना विरंगुळ्याचं एक हक्काचं आणि पवित्र ठिकाण मिळवून देण्याचं. 2013 साल होतं जेव्हा वडिलांनी वॉटर पार्कची संकल्पना मांडली. तेव्हा घरच्यांचा विरोध होता. एका शेतकऱ्याने इतका मोठा व्यावसायिक प्रकल्प उभा करणं अनेकांना धाडसाचं नाही तर जोखमीचं वाटत होतं. पण वडिलांची शिवरायांवर श्रद्धा होती आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास. शिवगंगा असं नाव निश्चित झालं आणि कामाला सुरुवात झाली. पण यश इतकं सोपं नव्हतं. सुरुवातीची पहिली 3 वर्ष व्यवसाय विना अत्यंत कठीण गेली. खिशात पैसा नव्हता, पण डोळ्यात वडिलांनी दिलेलं धीर आणि जिद्द होती. त्या कठीण काळातही त्यांनी माघार घेतले नाही आणि आज त्याचं कष्टाचं फळ म्हणजे रायगडची शान असलेलं हे भव्य रिसॉर्ट. शिवगंगा वॉटर पार्कचं वैशिष्ट्य म्हणजे इथला घरगुती स्पर्श. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत असल्यामुळे इथली संस्कृतीही तशीच जपली आहे. हे संपूर्ण शाकाहारी पार्क आहे, जिथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला आपुलकीची सेवा मिळते. माफक दरात अनलिमिटेड नाश्ता, जेवण आणि विविध खेळांची मजा लुटताना कोणालाही परकेपणा जाणवत नाही. खारघर, कलंबोली, रोडपाली पहिल्यांदा आले तिथं? नाही, चौथी टाइम आहे माझी. हा का? कसा अनुभव इथला? मस्त मस्त यार. मी दरवर्षी येतो, आम्ही दरवर्षी येतो. बाकी जेवणाच्या वगैरे सुविधा कशा? खाल्लं वगैरे सर्व काय मस्त आहे, काहीच टेन्शन. Activity वगैरे? ऍक्टिव्हिटी पण मस्त आहे. पण आता लहान पोरं असल्यामुळे पुरा असतो, थोड्या या साईडला येणं होत नाही. अच्छा अच्छा. चालू आहे त्या साईडला. ओके. तर किती वर्षापासून तुम्ही इथं काम करताय? मला तरी 12-13 वर्ष झाली. काय कसा अनुभव आहे इथला? चांगला, एकदम बेस्ट. पब्लिक येते तर त्यांचा अनुभव कसा चांगला असतो? रिस्पॉन्स आहे. आपलं फॅमिली रिसॉर्ट आहे. लेडीजची वगैरे मुलांची व्यवस्थित काळजी घेतल्या जातीचं. काय काय फॅसिलिटी मिळते इथं? नाश्ता, जेवण, परत संध्याकाळी पण पावभाजी भेटते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या सोयींमुळे हे पार्क खऱ्या अर्थाने कौटुंबिक बनलं आहे. गेल्या 20 वर्षांपासून हे नाव केवळ पर्यटनापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. या यशामागे दिनेश शुक्ला यांचा मदतीचा हात आणि सामाजिक जाणीव आहे. व्यवसाय म्हणजे फक्त नफा नव्हे तर समाजाचं देणं, हा विचार त्यांनी कृतीत उतरवला. जेव्हा संपूर्ण जग कोरोनाच्या संकटात घाबरलेलं होतं, तेव्हा दिनेश शुक्ला यांनी हजारोंच्या संख्येने किराणा किट वाटून गरजूंना आधार दिला. ये शिवगंगा वाटर पार्क तो हमने नहीं स्टार्ट किया, ये हमारे पिताजी का स्वप्न था. उन्होंने यहाँ एक शिव मंदिर बनाया था. तो शिव मंदिर के आशीर्वाद से सर हम यहाँ खेती करते थे और काफ़ी हमने आम के और काफ़ी झाड़े लगा दिए थे. तो हमें बिजनेस पर्पस के लिए अगर उसको कुछ करना था तो ये हुआ कि हमारा झाड़ भी बच जाए और निसर्ग लोगों को मिले. तो मेरे पिताजी का प्लान था कि हम शिवगंगा वाटर पार्क एंड रिजॉर्ट बनाते हैं, जिससे लोग आएंगे, शिव जी का दर्शन भी करेंगे और साथ में थोड़ा झाड़ के बीच में निसर्ग. इस समय मुंबई में सर कहीं भी ग्रीनरी नहीं है. निसर्ग के लिए लोगों को काफ़ी बाहर जाना पड़ता है. तो इसीलिए हमने ऐसा वाटर पार्क बनाया जहां आपको ऐसा फील होगा की आप निसर्ग के बीच में है. फीलनी माझे परिवारनी जे साठी आम्हालासाठी केले ते लय मोठा डिसिजन होता. आता मी, माझे मुलगे, माझा पूर्ण परिवार या सेवामध्ये सामील आहे. जेवण आम्ही 1000 रुपये प्लस 18% GST मध्ये अनलिमिटेड नाश्ते, दुपारीचं जेवण, संध्याकाळीचे नाश्ते, चाय, कॉफी, वेगळेच गोला, पॉपकॉर्न आणि कॅन्डी पुरवतो. आणि लोकांसाठी हे एकदम मिडल क्लास लोकांसाठी हे एकदम उत्तम प्लेस आहे शिवगंगा वॉटर पार्क. सर्व लोक याचा संधी घ्या आणि एन्जॉय करा. तुमचा परिवार इकडे येऊन शिवजीचा आशीर्वादचा लाभ पण घेईल आणि ते निसर्गाचा पण लाभ घेणार. आजही आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आणि औषधोपचार शिवगंगा वॉटर पार्कच्या वतीने सुरू असतात. गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणं ही जणू त्यांची परंपराच बनली आहे. आज शिवगंगा वॉटर पार्क म्हणजे केवळ पाण्याचं खेळ नव्हे तर तो निसर्ग, भक्ती आणि कौटुंबिक आनंदाचा एक सुंदर मिलाफ आहे. एका शेतकऱ्याच्या जिद्दीतून उभं राहिलेलं हे साम्राज्य आज हजारो चेहऱ्यांवर हसू फुलवत आहे.
जर तुम्हालाही निसर्गाच्या सान्निध्यात शिवरायांच्या भूमीत आणि आपुलकीच्या वातावरणात मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर शिवगंगा वॉटर पार्क तुमची वाट पाहत आहे. सम्राट मराठी लाईव्हसाठी राहुल जाधवसह ब्युरो रिपोर्ट रसायनी.